नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। मालखेडा गावात घाणीचे साम्राज्य, सरपंच ग्रामसेवकांचे झोपेचे सोंग। सोयगाव तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण। सोयगाव तालुक्यातील मालखेडा या गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा नागरिकांच्या जीवाला धोका आहे। मालखेडा ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे। तालुका व जिल्हा स्तरावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। यशवंत ग्राम समृद्धी योजना अंतर्गत गावात सिमेंट रस्ता झाला, परंतु ग्रामपंचायतच्या दुर्लक्षणामुळे रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे। मुख्य म्हणजे ग्रामपंचायत समोर व बैठक बस स्टँड समोरच रस्त्याची दयनीय अवस्था आहे। गावात पण हीच अवस्था झाली आहे। तसेच गावालगत नाल्या सुद्धा जीवघेण्या झाल्या आहेत। गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना यावरून येणे जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे। लवकरात लवकर वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे आणि गावातील नाल्यांवर पूल बनवण्यात यावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे। मालखेडा हिवरे रस्ता निकृष्ट, अर्धवट काम, इंजिनियर ठेकेदार यांची मनमानी। मुरुम कच दबईमध्ये मोठमोठाले दगड धातूरमातूर प्रकारे काम। सोयगाव तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण। ग्राम सडक योजना अंतर्गत मोलखेडा हिवरी रस्ता निकृष्ट, अर्धवट काम, ठेकेदार, इंजिनियर यांचा मनमानी कारभार सुरू। सोयगाव तालुक्यातील मोलखेडा हिवरी हे गाव शेवटचे टोकावर असलेले गाव। जिल्हा 160 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे वरिष्ठांचा दुर्लक्षमुळे ठेकेदार, इंजिनियर करताय मनमानी। हा रस्ता लवकरात लवकर इस्टिमेट प्रमाणे तयार करण्यात यावा अशी मालखेडा हिवरी गावातील प्रतिष्ठित नागरिक व मालखेडा माजी सरपंच त्र्यंबक शिंगारे यांनी केली आहे। काय नाव तुमचं? त्र्यंबकराव शिंगारे, माजी सरपंच मोलखेडा। काय समस्या आहे तुमची? मोलखेडा ते हिवरी रस्त्याच्या बाबतीत तक्रार आहे आमची। हा रस्ता काम सुरू आहे, याबाबत कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री सडक योजना औरंगाबाद आणि महाराष्ट्र शासन पोर्टल मुंबई यावर तक्रारी दिल्या, पण या बाबतीत कुठलीही दखल घेतली गेलेली नाहीये। त्यानंतर संबंधित ठेकेदाराला आम्ही समज देण्याचा प्रयत्न केला, इस्टिमेट प्रमाणे काम करण्यासाठी सूचना केल्या, परंतु तो मनमानी ढंगाने काम करत आहे। त्यामुळे वरिष्ठ वरचे जिल्ह्यावरचे काही अधिकारी, काही या क्षेत्रातले डिपार्टमेंटचे लोकांनी काही चौकशी येऊन केली का? कुठल्याच प्रकारची चौकशी झालेली नाही आहे किंवा काम सुरू असताना डिपार्टमेंटचे कुठलेही प्रतिनिधी इथं काम बघायला आलेले नाही आहे। हट्टी मोहोळ दोन्ही गावाच्या शिवार रस्ता मंजूर झालेला असून सुद्धा रस्त्याकडे कोणाचेच लक्ष नाही। सर्कल प्रतिनिधी सुनील बनसोडे। सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे रोजगार हमी योजनेमार्फत शिवार रस्त्याचे उद्घाटन आमदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते। 1 वर्षापासून मंजुरी असून रस्त्याचे काम काही होईना। एकमेव रस्ता असल्यामुळे शेतकऱ्यांना जाता येताना कसरत करावी लागत आहे। तरी लवठेवाडीत कमीत कमी 300 ते 350 लोकसंख्या असलेली वस्ती आहे, परंतु या वस्तीकडे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करून सुद्धा लक्ष देत नाही। आमदार साहेबांनी फक्त थाटामाटात उद्घाटन करून मोकळे झाले अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे। तरी आमदार साहेबांनी स्वतः लक्ष करून रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे।